हॅलो, वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आज मी डिसाईड केलेलं की मी ट्रेडिशनल वेअर जेवढे पण माझ्याकडे ड्रेसेस आहेत, कुर्ती सेट, ते मी दाखवेन. आणि मी जे जे ऑनलाईन ऑर्डर केले त्याची मी लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकली, बिकॉज मला खूप मुली कमेंट्सवरती सांगत होते की ट्रेडिशनल ड्रेसेसचे हॉल करा, हे करा. सो सेपरेटली असं एकेकांना पाठवायच्या ऐवजी आय थॉट की मी सगळे दाखवेन जे माझे फेवरेट आहेत. अजून पण आहेत, बट ते आता असं बोलतात ना, मी जास्त कुर्ती सेट आधी घेतले नव्हते. मी असे नॉर्मल कुर्ती, आता ही पण एक आहे, मी कशी दाखवू. मागे ना. ही अशी आहे, ही मला खूप आवडली. तर मी आधी तेव्हा असे कुर्तीज घेतलेले, हे पण ऑनलाईनच आहेत. आणि मी असे जास्त दुपट्टा सेट नाही घेतलेले. तर मी आता रिसेंटली लग्न झालं म्हणून भरपूर घेतले. सो मी विचार केला की ते दाखवते. त्यातले काही ऑनलाईन घेतले आहेत, काही दुकानातून घेतले. ते दुकान पण मी मेन्शन करेन खाली. आणि यश मठाधिकारी इज हिअर. येस. त्याचे पाय दिसतात फक्त. हाय. सो लेट्स बिगिन. आता इथे मजबूत मेस होणार आहे, डोंट माइंड. हे सगळे कपडे मी आता काढलेत आणि काहीच इस्त्री नाही आहेत, सो प्लीज इग्नोर दॅट. तुम्हाला मी इथे साईडला फोटो पण टाकेन ना. खूप टाईमपासून एक असा प्लेन व्हाईट कुर्ती हवा होता, सो मी मिंत्रावरून हा घेतला. आय विल शो कुर्ती फर्स्ट. तर हा सेट असा फुल प्लेन आहे, नथिंग. थोडासा ट्रान्सपरंट आहे, बट जर तुम्ही न्यूड कलरची इनर वेअर करताय तर मग काही इश्यू नाही आहे. तर हा असा आहे, मटेरियल छान आहे, फ्लेअर पण आहे. आणि हा मी घेतला होता याच्या दुपट्टेसाठी. आणि या व्हाईट कुर्तीचं असं असतं ना की यू कॅन लेअर इट अप विथ एनिथिंग. सो मी जर अशी एक्स्ट्रॉर्डिनरी छान अशी ओढणी घेतली तर मी त्यासोबत पण वेअर करू शकेन. मी त्याचे सगळ्यांचे फोटोज टाकत राहीन. तर दिस इज इट. ही त्याची ओढणी आहे. सो मी कसा दाखवू आय डोंट नो, पण हे असं काहीतरी दिसतं. ओढणी ऑर्गॅन्झा आहे, तर ही थोडी हँडल करायला डिफिकल्ट पडते, बट इट इज मॅनेजेबल. थोडंसं पिनअप केलं तर इट इज गुड. ह्याच्यासोबत ह्याचा पायजामा पण आहे. आता मी पायजामा नाही दाखवत आहे, बट येस, हा पायजामा पण आहे नॉर्मल, जो तुम्ही बाकी ह्याच्यासोबत पण यूज करू शकतात. आणि मी सगळ्याचे प्राईस पण इथे टॅग करेल कुठेतरी, सो तुम्हाला कळेल की मी कितीला घेतली. सो दिस इज अनादर. तो वाला मी घेतला होता. माझे मोस्टली सगळे ड्रेसेस एकतर अजिओचे आहेत, नाहीतर मिंत्रा. हा ड्रेस आहे अनारकली. खूप डेजपासून मला अनारकली घ्यायचा होता. सो दिस इज इट. जर तुम्हाला कुठल्या ड्रेसचा फोटो नाही दिसला तर मी हा घातला नसेल. हे स्लीव्ज आहेत. हा खूप प्रिटी आहे आणि ह्याचा फ्लेअर तुम्ही बघालच किती जास्त आहे. हा पण ना समथिंग मी 900 आय थिंक अंडर घेतला असेल. आणि ह्याचा फ्लेअर तर तुम्ही बघितला. मागे साईडला असे नॉट आहेत, बट मी हे नॉट ना असे मागे टाय करते, म्हणजे थोडासा लूज आहे हा. माझे सगळे ड्रेसेस ना एकतर एक्स्ट्रा स्मॉल असतात किंवा स्मॉल असतात. मगाशी जो दाखवला तो स्मॉल होता आणि हा पण स्मॉल आहे. सो दिस इज इट. आणि ह्याच्यासोबत ह्याचा दुपट्टा पण आहे. हा पण खूप मस्त आहे, मोठा दुपट्टा आहे. आणि हा दुपट्टा मी तो मगाशी व्हाईट कुर्ती दाखवला त्याच्यासोबत मी वेअर करू शकते. कॉटन आहे, फुल असं जयपुरी प्रिंट असते ना तसं आहे. व्हेरी प्रिटी. सो हा होता सेकंड अनारकली. हा मी कलरसाठी घेतला होता. हा पण फुल ड्रेस सेट आहे, लाईक पजामा स्ट्रेट कुर्ती आहे. सो स्ट्रेट काय बोलते त्याला, लेगिंग्स टाईप बट लूज. सो हा आहे कुर्ती. एम्ब्रॉयडरी आहे खालपर्यंत आणि खाली मस्त असं छान वर्क आहे. आणि ह्याला ना वर्क आहे, लाईक प्रिंट नाही आहे, वर्क आहे. सो हे मला आवडलं. स्लीव्स हे अगेन स्मॉल साईज आहे आणि हा मिंत्राचाच आहे. स्लीव्स 3/4, पण हे थोडे 3/4पेक्षा जास्त, जेवढा हा आता येतो ना इथपर्यंत तेवढा हा कुर्तीचा स्लीव येतो. आणि ह्याच्यासोबत मी आता पजामा नाही दाखवेल, इट इज लाईक सिम्पल असा स्ट्रेट पजामा. बट ह्याची ओढणी मला खूप आवडली. अगेन इट इज ऑर्गॅन्झा. थोडं डिफिकल्ट पडतं, बट ह्याची डिटेलिंग बघा तुम्ही.
व्हेरी प्रिटी ना. तर या ड्रेससोबत ही दुपट्टा खूप छान जातो. क्वालिटी इज नाईस. मी या 3-4 वेळा धुतला असेल आणि कलर बिलर काही गेला नाही. फर्स्ट टाइम गेला, बट ते सगळ्याच ह्याचं होतं कॉटन ड्रेसेसचं. अँड दिस इज अनदर वन. हे माझा मोस्ट फेवरेट आहे. हा थोडा बॅकलेस आहे. तर पहिले मी तुम्हाला ह्याचा पायजामा दाखवते. कॉटन आहे. हा असा पजामा आहे या कुर्तीचा आणि हा बॅकलेस कुर्ती आहे. सो दिस इज फ्रंटला असं ना वी नेक आहे थोडंसं. परत हा उलटा आहे, डोंट माइंड. तर हा वी नेक आहे. ह्याचा फोटो मी दाखवेन. आणि हा ना म्हणजे कसा सांगू मी, वी नेक आहे आणि स्लीवलेस ना एकदम प्रॉपर आहे. लाईक प्रॉपर असे मोठे स्लीव्ज नाही, एकदम बारीक असे स्लीव्ज आहेत. तर एकदम एलिगंट वाटतं. आणि मागे हे असे नाडी आहे. आता तुम्हाला कसं दाखवू. हां, बॅकपर्यंत, फुल बॅक, कमरेपर्यंत, इथपर्यंत इट इज बॅकलेस. हा पण मिंत्रावरून घेतलेला. हा पण मी समथिंग 800-900ला घेतला असेल. ह्याला पण फ्लेअर छान आहे. कॉटन आहे. अगेन माझे मोस्टली सगळे ड्रेसेस कॉटनचे असतात. मी ह्याचा पण फोटो टाकेन. बॅकलेस हा खूप प्रिटी आहे. मी घालते. दिस व्हाईट. हा खूप फेमस आहे. खूप मुलींनी मला इंस्टाग्रामवरती मी फोटो पोस्ट केला होता हा वाला. सो त्यानंतर मला भरपूर मुलींनी विचारलं. प्लस मी ज्यांच्या घरी मी पत्रिका वाटायला गेलेली तेव्हा मी हा ड्रेस घातलेला आणि लेजिट मला सगळे विचारत होते की अरे किती छान दिसते, ड्रेस कुठून घेतला. तर पहिले मी स्टार्ट करते स्लीव्स. सो हे स्लीव्ज आहेत, खूप प्रिटी आहेत. आणि हे आहे फ्रंट. दिस इज अ नारकली. ह्याला कप्स आहेत. सो ह्याच्या आतमध्ये तुम्हाला काही ब्रा वगैरे घालायची गरज नाही आहे. आणि ह्याला ना मनीचं वर्क आहे, चमकीचं वर्क आहे. आय डोंट नो तुम्हाला दिसतंय का, बट पूर्ण हे वरचं जे आहे त्याला ते वर्क आहे. हे स्लीव्स लॉंग स्लीव्ज आहेत. खूप प्रिटी वाटतात. थोडंसं ऑर्गॅन्झाचं ट्रान्सपरंट मटेरियल आहे म्हणून ते ना शिअर मटेरियल असं स्लीवलेसला छान वाटतं. मागे जास्त डीप नेक नाही आहे. ह्याला असं नॉटला असं आहे. आणि दिस इज इन साईज एक्स्ट्रा स्मॉल. ह्याला पण फ्लेअर छान आहे आणि खाली पण सेम प्रिंट आहे जशी या स्लीव्जला आहे. ह्याचा पण घेर खूप छान आहे. खूप प्रिटी आहे. हा एकदम असा एलिगंट असा एकदम छान लुक देतो. सो हा पण माझा फेवरेट आहे. ह्याच्यासोबत दुपट्टा पण आहे आणि पजामा, प्लेन व्हाईट पजामा, नथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी. हा दुपट्टा अगेन ऑर्गॅन्झा, एकदम सिल्की. सो पिनअप करावं लागतं. हे दुपट्ट्याचा एंड आहे आणि हा फुल दुपट्टा. सो हे होतं अच्छा या ड्रेसचं. हा मी लग्नाच्या टाईमला मी आय थिंक 1-2 व्हिडिओमध्ये मेन्शन केलं आहे की मला हे ड्रेसेस ना मी कुठे गेलेली, क्रॉफर्ड मार्केट, तेव्हा मी घेतले होते. 2000चे आहेत क्रॉफर्ड मार्केटमधनं. 2000 जो 1700 to 2000ला आहे. बट हे ना जर तुम्ही इथे स्टोअरमध्ये घ्यायला गेलात ना तर तुम्हाला 3-4 हजारच्या खाली नाही मिळणार. सो मला असं वाटलं की इट्स अ ग्रेट डील, मी घेऊन टाकते. सो मी घेतलं. हे पण अगेन 3/4 स्लीव आहे, पण ह्याला मस्त एम्ब्रॉयडरी आहे. आणि हा कलर माझ्याकडे मी खूप अवॉइड केला आहे. आय डोंट नो वाय. माझ्या क्लॉझेटमध्ये येल्लो कलरच नाही आहे. तर मी हा मस्टर्ड कलर तेव्हा घेतलं. फुल एम्ब्रॉयडरी वर्क आहे, एकदम बारीक असं. हे बघा, ह्याच्यावरचा फोटो नाही आहे. मी अजून हा ड्रेस एकदा पण घातला नाही आहे. तर दिस इज स्लीव. ड्रेस खाली फुल प्लेन आहे पण मध्ये मध्ये असं बुट्टी आहे. हे बघा. सो हा पण मी अजून घातला नाही आहे. आणि ह्याचं खूप प्रिटी आहे. हा मला खूप आवडतो हा कलर. ह्याचा दुपट्टा कुठे गेला, एक सेकंड. या ड्रेसचा दुपट्टा पण असा एकदम ना बनारसी टाईप आहे. सो हे बघा, व्हेरी हेवी ड्युटी ड्रेस आहे हा. आणि 1700 पर्यंत मी त्याला बार्गेन केलं होतं. सो आय थिंक इट्स अ ग्रेट डील. मस्त ओढणी आहे आणि खाली अशी टॅसल आहे छोटीशी. सो ह्याच्यासोबत पजामा पण आहे.
तर हा अख्खा ड्रेस सेट आहे आणि आय थिंक इट्स अ ग्रेट डील. खूप चांगल्या क्वालिटीचा आहे, ड्रेस पण खूप छान आहे, ओढणी पण खूप छान आहे. तर आय थॉट की हा छान बाय असेल. ह्याची एम्ब्रॉयडरी, ओ माय गॉड, हा मी 1-2 वेळा व्हिडिओमध्ये घातला आहे, तुम्ही बघितला असाल तर तुम्हाला आठवेल की हा पण एकदम असा वर्क आहे फुल. आणि इथेच नाही पण इथे पण मणीचं वर्क आहे स्लीव्जला. तर एकदम ब्राईट असा छान कलर आहे. ह्याचा पण अगेन फुल ड्रेसला असे छोटी छोटी बुट्टीचं वर्क आहे. हे पण वर्क आहे, प्रॉपर मनी वर्क आहे. इट इज नॉट प्रिंटेड और असं दोऱ्याचं वर्क नाही आहे, प्रॉपर मनी वर्क आहे. हा पण अराउंड 2000 मी घेतला होता क्रॉफिटमधून. मला दुकान नाही माहिती, बट तुम्ही असं क्रॉफिटच्या त्या मंगलदासच्या आतमध्ये गेलात ना, तर तिथे असे ड्रेसेसचे आहेत आणि सगळ्यांकडे सेम कलेक्शन आहे सगळ्यांचे. जिथे पण असे ड्रेसेस तुम्हाला लगेच कळेल फरक. असं एंडलाच आहे थोडं शॉप. मी नेक्स्ट टाइम जर गेली तर मी त्या दुकानाचा फोटो आणि नंबर वगैरे नोट करेल. ह्याची ओढणी नॉर्मल आहे, वर्क आहे, ह्याला पण टॅसल आहे ओढणीला. ह्याचा पण पजामासोबत आहे आणि या फुल ओढणीला ना हे वर्क आहे, मनी टिकली वर्क आहे. सॉरी, हे मनी वर्क नाही आहे, टिकली वर्क आहे. सो हा कलर असा अंगावरती खूप मस्त वाटतो. तर मी हे सगळे लग्नाआधी बाय केले होते, सगळे नाही, हा आणि तो येल्लोवाला. आणि असाच ह्याच्यासोबत मी एक रेड कलरचा पण बाय केलेला, जो मी माझ्या एका फ्रेंडच्या लग्नात घातलेला, ज्याच्यात मी बन वगैरे बांधलेला. तो पण मी फोटो इथे टाकेल. सो तो पण ड्रेस माझा खूप फेवरेट आहे. रेड कलर माझ्याकडे असा नव्हता, तर तो पण ना 2200 समथिंगचा होता. मी इथे फोटो टाकेन, तुम्ही बघा. आणि या, दॅट्स ऑल फॉर टुडे. माझ्याकडे असे अजून भरपूर ड्रेसेस आहेत. आता हे वरती होते आणि जे मी युजली असं बाहेर कुठे फंक्शन वगैरेला जायचं असेल तर मी हे वेअर करते. माझ्याकडे डेली ऑफिस या फिर असे नॉर्मल कॉटन ड्रेसेस पण आहेत, बट मोस्ट ऑफ ड्रेसेस मी जयपूरवरनं घेतलेले आहेत. नाहीतर मग मी ऑनलाईनच करते हे असे कुर्तीज वगैरे. जर तुम्हाला असे काही हॉल हवा असेल तर मला कमेंटमध्ये रेकमेंड करा. कुर्ती हॉल हवा आहे की तुम्हाला वेस्टर्न ड्रेसेस, क्रॉप टॉप्स वगैरे मी आता घालणं थोडं कमी केलं आहे. बिकॉज असं मी घेऊन ठेवते, बट मी क्लबिंग नाही जात, असं बाहेर असं कुठे जात नाही की मी तिथे घालेन. सो ते तर पडून आहेत. काय तर मी लास्ट इयर झाराच्या सेलमध्ये घेतले होते, जे मी अजून नाही वेअर केले. सो ते असेच पडून आहेत. सो तुम्ही सांगा तुम्हाला काय बघायला आवडेल. आय नो हा यश आणि माझा चॅनल आहे, बट रेकमेंडेशन अशी येतात की इथे मी यशला घेऊन काही नाही करू शकत, म्हणून त्याचे पाय दाखवते. हा, म्हणून मी त्याचे पाय, ओ फुल व्हिडिओमध्ये हे मला चिटकलेलं होतं याचं. हा ह्याचंच काम आहे. ओके, सो मी काय म्हणत होती, हे सगळे ड्रेसेस जे मी इथे आता ठेवले आहेत त्याला आता मला घरी करायचा कंटाळा येणार आहे, बट माझ्याकडे आहे हेल्पर. कोण? ओके, सो तुम्ही मला सांगा. मी साड्यांचा पण हॉल करायचा प्लॅन केला आहे. लग्नाच्या साड्या तर मी ऑलरेडी दाखवल्या आहेत. एक लग्नाचाच एक आहे व्हिडिओ, मला आता नाव नाही आठवत, माझं मेमरी थोडी हे झाली आहे. सो त्याच्यामध्ये मी लग्नाच्या साड्या आहेत. तर लग्नाच्या साड्या सोडून अजून कोणत्या साड्या मी कुठून घेतल्या या सगळ्याचा मी हॉल वेगळा सेपरेटली करायचा प्लॅन करते. तर तुम्ही सांगा मी अजून काय असे हॉल घेऊन येऊ. स्किन केअर झाला, हा हॉल व्हिडिओ झाला, अजून तुम्ही मला सांगा लवकर. बाय बाय.